नागवंश महिमा अमरावती जिले के चंदूर रेलवे तालुक के ग्राम भिल्टे में 1000 वर्षों से भी अधिक समय से विद्यमान है। भिल्टे थानी 14वीं शताब्दी की मंदिर खौलत नदी के तट पर स्थित है। इस मंदिर के क्षेत्र में भील लोग रहते थे। नदी के किनारे भयंकर तूफान आया। बरूला के आसपास वड़ाची और पिंपल के पेड़ थे। उस वट वृक्ष के नीचे में पद्मशेष, गंगावंशेष, चिंतावनशेष, अग्निशेष, भद्रीशेष तथा अनेक भाई बहन संगनी दंकनी रहते थे। उनके दूसरे भाई शंभुशेष को वरुलाट में सबसे महान माना जाता था। इस पर अब मंदिर खड़ा है। मंदिर महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे भारत में एकमात्र है। इस स्थान पर हर वर्ष राज्य के लाखों श्रद्धालु एवं राज्य के भावी श्रद्धालु अथा दर्शन सागर का लाभ उठा सकते हैं। सबसे पहले दशकन्या के कद्दू ऋषि कषाय पासन से नाग की उत्पत्ति हुई। इसका वर्णन पांडवों की पुस्तक नवनाथ प्रताप और नवनाथ में मिलता है। भद्रेश का निवास पाताल लोगों में है और श्री क्षेत्र भिल्टेक पूर्णागल लोगों की राजधानी है। श्री क्षेत्रा भिल्टेक एक चमत्कारी और लोकप्रिय स्थान है। इस स्थान पर मंदिर और क्षेत्र में सांप दिखाई देते हैं। नाग देवता की यह प्रतिमा नागा स्वयंभू की निचली हवाओं से निकली है। कोई भी स्थापित नहीं। 1927 में जब बाढ़ आई तो सिंहासन और बड़ा बरगद का पेड़ बह गया, लेकिन सिंहासन मंदिर के अंदर ही रह गया। लोगों में तकत हटाने का अथक प्रयास है। धनराज सतकाल की रिपोर्ट। तीर्थक्षेत्र श्री भिल्टेक या तिथे आपण अध्यक्ष या नात्यानं भावी भक्तांसाठी काय प्रशासनाकडे काय सुविधा उपलब्ध व्हाव्या या हेतून काय प्रयत्न करणार? श्री नागोबा देवस्थान भिल्टेक दर्जा मिळाल्याबद्दल तसेच भावी भक्तांकरता येण्या जाण्याची जी रस्ते आणि कडचे हे साईड पाटले हे ती करण्यात यावं सापासून आणि प्रशासनाला कळवण्यात याव्यात आणि तसेच भावी भक्तांची गैरसोय होण्याबद्दल झाला नाही पाहिजे याच्यामुळे तसेच प्रशासनाला कळवण्यात यावे आणि तसेच खासदार निधीतून तसा आपलं अमरभाऊ काळे यांना तसे आम्हाला निधी देण्यात यावा असे श्री क्षेत्र नागोबा देवस्थान भिल्टेक नागदेवता संस्थांचे विश्वस्त या नात्याने आपण शासनाकडे काय पाठपुरावा करणार? नमस्कार, मी प्रशांत काळमे, नागोबा देवस्थान भिल्टेक येथील विश्वस्त या नात्याने मी शासनाकडे आग्रहाची विनंती करतो की आमच्या इथे दरवर्षी पौष महिन्यादरम्यान रविवारला खूप मोठी यात्रा भरते आणि यात्रेदरम्यान जवळपास लाखो भाविक दर्शनाकरता येतात आणि काही भाविक मुक्कामी असतात आणि मुक्कामी दरम्यान त्यांना शौचालयाचा खूप मोठा प्रॉब्लेम जातो। त्यामुळे गव्हर्नमेंटनं जास्तीत जास्त शौचालय इथं कसे उपलब्ध करून देता येईल आणि त्यांची पाण्याची व्यवस्था ती कशी पूर्ण करता येईल ही व्यवस्था शासनाने आधी पहिल्या स्तरावर नियोजन करावे त्या योजनेची आणि दुसरे नंतर मग आम्हाला इथं जागेची कमतरता पडते, थोडी जागेची कमतरता पडते। त्या हिशोबानं आम्हाला कसं थोडं जागेचं पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यातर्फे थोडं जागेचं नियोजन करून त्या जागेची व्यवस्था करून द्यावी आणि मग चालती फिरते शौचालय व्यतिरिक्त आणखी वैद्यकीय व्यवस्था या गोष्टीवर आग्रहाने भर द्यावा आणि आमच्या यात्रेचं व्यवस्थित नियोजन करून यात्रा व्यवस्थित संपन्न करावी। भिल्टेक तीर्थक्षेत्राबद्दल ब दर्जा प्राप्त झाला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? नागोबा श्री क्षेत्र नागोबा देवस्थान भिल्टेक मागच्या वर्षी ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आणि माननीय प्रधानमंत्री 68 यांच्या प्रयत्नातून तो ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आणि त्यानुसार कार्यक्रम सुरू झाला। म्हणजे जो आपला भक्तिनिवास आहे, संडास बाथरूम आहे, ते बांधकाम तुम्हाला दिसेल चालू आहे आणि जर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भरपूर प्रमाणात लाखोच्या संख्येने भाविक भक्त आलेले आहेत, पण त्यांच्या सुखसुविधेसाठी जिल्हा परिषद म्हणा किंवा पंचायत समिती म्हणा यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सुखसुविधा भाविक भक्तांसाठी करण्यात आलेल्या नाही। भाविक भक्तांची इथे गैरसोय होत असल्यामुळे त्यांची प्रशासनाविरुद्ध नाराजी आहे। धन्यवाद।